नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही, श्रीकांत पांगारकरांचा आरोप. महापौर नियमबाह्य काम करत असल्यास गंभीर आरोप, नोटीस फाडून केराच्या टोपलीत टाकत कायदेशीर उत्तर देण्याचा इशारा. जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे या नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण एकही अपेक्षार्ह शब्द उच्चारलेला नसताना महापौरांनी आपल्याला नोटीस बजावली. मात्र अशा पद्धतीने नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा महापौरांना अधिकारच नाही. महापौर यांनी दबावापोटी नोटीस बजावली असा दावा पांगारकर यांनी केला आहे. आज मंगळवारी जालना शहरातील हॉटेल आनंदी येथे श्रीकांत पांगारकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं याची व्हिडिओ क्लिपही पत्रकारांना दाखवली. सभेमध्ये आपण कोणते अपेक्षार्ह वक्तव्य केलेले नाही असे पांगारकर यांनी सांगितलं. महापौर वंदना मगरे यांनी बजावलेली नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून पांगारकर यांनी ती केराच्या टोपलीत टाकली. महापौरांना अशा प्रकारची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी हे कृत्य नियमबाह्य असल्याचा आरोप त्यांनी केला. नोटीस बजावून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या महापौरांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नाही, मात्र राजकीय कोंडी करण्यासाठी आणि मी अपक्ष नगरसेवक असल्यामुळे माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोपही पांगारकर यांनी केला. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष अत्यंत महत्वाचा मानला जातो, परंतु जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न होतोय असं पांगारकर म्हणाले. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिका गंभीर नसल्याचा दावा करत स्वतः मनपा कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ करणार असाही टोला त्यांनी लगावला. दरम्यान महापौरांनी बजावलेल्या नोटीसला आपण कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने उत्तर देणार असल्याचं पांगारकर यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर महापौरांनी कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. या पत्रकार परिषदेमुळे जालना महानगरपालिकेतील महापौर विरुद्ध नगरसेवक हा वाद आणखी चिरघळण्याची शक्यता आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.